निर्धाव चेंडूची सांगता करतोय आउटसाइड द ऑफ स्टंप. जो चॅनल पकडला जातो या गोलंदाजांकडून तो भन्नाट आहे. आकाश केदारीनं थोडा वेगवान चेंडू टाकला, स्ट्रेच केलं स्वतःला. डॉट बॉल नाही ते सुरुवात. सावरोली हा संघ ताकदवान संघ आणि त्यांच्या विरोधात मड. अगदी हाकेच्या अंतरावरती असलेली गाव आहेत. एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले त्या एकता चषक 2022 मध्ये. सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत. लाईव्ह जे पाहतात त्यांचंही स्वागत. फुल टॉस बॉल कव्हरच्या दिशेने हा फटका खेचलाय. गॅप मध्ये हा स्ट्रोक आहे. कार्पेटच्या साह्याने बॉल चाललाय सीमा रेषेच्या अगदी जवळ. मात्र इथे फील्ड होतोय. 2 धावा इथे अर्जित. 2 धावा. कॅमेरामन फॉर्च्यून आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे संदेश पाटील यांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जातात वाढदिवसाच्या. धन्यवाद, सर्वांचे आभार. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. धावसंख्या धावफलकावरती 2. आकाश केदारी खातं उघडलंय स्वतःच आणि टीमचं ते रोहित पाडगेने. पंचांकडे अपील, परंतु बॉलर इंटरेस्ट नव्हता. आकाशला ठाऊक होतं की बॅटची कडाय म्हणून बॉलर अजिबात इंटरेस्ट नव्हता. एक धाव इथे जोडली जाणार. चांगलं षडक मात्र टाकतोय आता आकाश केदारी. एकता चषकच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. धावसंख्या 3 आहे. पॉवर प्लेचं पहिलं षडक. फिल्डिंग मध्ये बदल करत असताना जयेश पाटील. आता क्षेत्ररक्षक येतोय गौरव घोसाळकर साठी. वाडीश लॉंग ऑफला गौरव साठी. भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू यंदाच्या वर्षी. अपेक्षा असतील सावरोलीकरांना गौरव घोसाळकर कडून. तालुका सध्या गाजवतोय आणि तोच आता स्ट्रायकिंग एंडला. मागच्या 3 चेंडूंवरती 3 धावा आल्यात. पहिलं पॉवर प्लेचं षडक. शांत आणि संयमी सुरुवात सावरोली टीम कडून. फुल टॉस बॉल आणि ते मिड विकेटला फसलाय गौरव. प्लॅन मध्ये फसला, कॅच देऊन बसला आणि गौरव घोसाळकरला इथे परतावं लागेल. मोठा झटका सावरोली टीमला. तुषार क्रिकेट पहा कसं एक वेगळ्या पद्धतीचं आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये रूपरेखा आपण क्रिकेटचं विश्लेषण, कारण आज होळीचा रंग विविध रंगातून जर का क्रिकेटला पाहायचं झालं तर गौरव घोसाळकर या वर्षीचा इन्फॉर्म बॅट्समन आहे हे सर्वांना ठाऊक आहे. रोहित पाडगे स्वतःचा फॉर्म शोधतोय, परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की गौरव घोसाळकर पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार ठरलाय. संकटाची परिस्थिती असताना काही खेळाडू असे असतात की ते त्यांचा फॉर्म पुन्हा एकदा कमावतात. तर इथे सध्या कंडिशन अशी आहे की रोहित पाडगेने जर का त्याचा फॉर्म या मॅच मध्ये कमावला तर मात्र निश्चितच सावरोलीकरांसाठी एक मोठी धावसंख्या येऊ शकते. हे बाकीत होऊ शकतं आणि हे खरं देखील ठरू शकतं, कारण कित्येकदा आपण पाहिलेले आहेत. कारण जेव्हा दबाव येतो ना, हे जे खेळाडू आहेत ना ते निखरतात. त्यांचा खेळ, त्यांचा परफॉर्मन्स चांगला होतो आणि मड टीमला देखील ठाऊक आहे. गौरव घोसाळकर सारखा एक मोठा अडथळा आपण दूर केलाय जरूर, परंतु उर्वरित जे फलंदाज आहेत त्यांच्यामध्ये देखील तितकाच दमखम आहे की ते देखील एक मोठी धावसंख्या मड संघाच्या विरोधात उभारू शकतात. 3 धावसंख्या सध्या धावफलकावरती. 1 विकेट गेले. आकाश केदारी ड्रीम स्पेल टाकतोय. पॉवर प्लेचं पहिलं षडक. स्वप्नवत सुरुवात महड टीम कडून. फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक थोडा दूर आहे. अगोदर क्लिक झाला नाही. जेव्हा नाईट क्रिकेट तुम्ही खेळता तेव्हा विकेट किपरची भूमिका फार महत्वाची असते. जेव्हा चेंडू हवेत जातो तेव्हा त्या फिल्डरला कॉलिंग करणं हे सर्वांनाच ठाऊक आहे कोणती टीम खेळत असताना. परंतु इथे कॉल देण्याच्या अगोदर थोडा उशिराने रिफ्लेक्ट केलं एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूनं. सिंगल घेतले. नवीन फलंदाज हर्षद. धावसंख्या 4. 5 चेंडू फेकलेत आतापर्यंत या गोलंदाजाने. 24 बॉलचं सत्र आहे, अर्थात 4 ओव्हरची मॅच आहे. स्वप्नवत सुरुवात मड टीम कडून. पुन्हा एकदा फेरबदल. वाडीश लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक डीप कव्हर कडे त्याला झुकवण्यात येत आहे. पॉवर प्लेचं पहिलं षडक. पॉवरफुल सुरुवात मड टीम कडून. स्ट्रायकिंग एंडला रोहित पाडगे. स्वीटी शीट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फॉर्म मध्ये किंवा जेव्हा आपण झगडत असतो आपल्या फॉर्म समवेत तेव्हा चेंडू बॅट वरती येत नाही, परंतु प्रयत्न चालू आहेत रोहित कडून. 1 धाव इथे घेतली जाणार. एकेरी धावसंख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय ते 5 वर. 5 धावसंख्या धावफलकावरती. पहिलं षडक झालं इथे समाप्त.
जय हनुमान क्रिकेट मित्र मंडळ चिंचवली गोहे पुरस्कृत एकता चषक प्रायोजक स्वराज्य प्रतिष्ठान चिंचवली गोहे डे नाईटची स्पर्धा जास्त वेळ घेऊ नका महड टीम 10:43 झालीत आणि आपण फर्स्ट राऊंडची सेकंड मॅच खेळवतोय हे लक्षात असू द्या जे एकूण अजूनही आपल्याला 6 मॅचेस कव्हर करायचे आहेत सर्वतोपरी आयोजकांकडून मेहनत चालू आहे उद्या श्री गणेश हॉटेल चे प्रोप्रायटर गणेश पाटील यांनी समालोचक स्कोरर त्याचबरोबर लाईव्ह त्याचबरोबर आयोजक अंपायर्स यांच्या भोजनाची व्यवस्था केली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार अन्नदाता सुखी भव आणि सर्वांना ठाऊक आहे की बिर्याणी खाऊन या सर्वांना आलाय कंटाळा म्हणून 4 दिवस तुम्ही जी भोजनाची व्यवस्था करणार आहात गणेशजी पाटील तुमचं मनापासून आभार कारण तुषारला जरी तुम्ही आता विचारलं गणेश पाटील की बिर्याणी हवे का तो लांबूनच सांगेल अजिबात नको घरचं खायला घाला चालेल परंतु बिर्याणी नको तर जे तुम्ही भोजनाची उत्तम व्यवस्था केलेली आहे त्याबद्दल तुमचं मनापासून आभार पहिले षटक झाले समाप्त टीमची धाव संख्या ती मात्र 5 दुसऱ्या षटकामध्ये येतोय गोलंदाज स्वराज स्ट्रायकिंग एंडला रोहित पाडगे ज्या खेळाडूवरती आता संपूर्णपणे दारोमदार असणार आहे सावरोली टीमची अपेक्षा असतील खेळाडूंना अपेक्षा असतील पाठीराख्यांना अपेक्षा असतील ग्रामस्थांना खोलात टाकला होता चेंडू काय गोलंदाजी आहे पहिला चेंडूवरती आपली प्रतिमा उंटवले अगदी ब्लॉक होलला टाकला होता रोहित पाडगेसाठी हा चेंडू एक धाव टीमची धाव संख्या जाऊन पोहोचले 6 वर नुकताच संदेश पाटील यांचा वाढदिवसाचा सोहळा अभिष्ट चिंतन सोहळा या व्यासपीठावरती पार पाडण्यात आला संपूर्ण कुटुंब होतं त्यांचं या ठिकाणी उपस्थित आणि क्रिकेट वेड्या क्रिकेट खेळाडूचा क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये क्रिकेटच्या क्रीडांगणावरती वाढदिवस साजरा होणे यापेक्षा मी तो म्हणेल की दुग्ध शर्करा योग असू शकत नाही धाव संख्या 6 हर्षद ऑन स्ट्राइक पूलचा फटका खेचायचा होता मिस टाइम स्ट्रोक पुढे आलाय क्षेत्ररक्षक परंतु उसळे घेतले नाही कधी कधी असं आपण पाहतो की टणक क्रीडांगण असेल ना तर चेंडू डोक्यावरून गेला असता ही जे मगाशी देखील सांगितलं की जे सर्व जमीनधारक आहेत ही सर्व शेती आहे म्हणजे शेतामध्ये एवढी उसळी मिळणार नाही चेंडूला हे जर का माळरान असताना तर टप्पा पडून डोक्यावरून निघून गेला असता एक धाव संख्या 7 सावध आणि सक्षमतेने खेळत असताना आता दोन्ही बॅट्समन चेंडू वरती फटका चढवला आणि रोहित पाडगेच्या बॅट मधून येतो हा दमदार चौकार या चेंडूसाठी रोहित पाडगे तयार होता त्याचा फटका पाहून निश्चितच असं वाटलं की या चेंडूसाठी तो तयार होता ब्लॉक होलला टाकलेला चेंडूवरती हेलिकॉप्टर सजवला त्यानं चेंडू आला तो वाईडिश लॉंग ऑफला चौकारासाठी 4 धावा टीमची धाव संख्या 11 अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षांवरती आता खरं उतरावं लागेल ते रोहितला स्वराजच्या विरोधात तिथे चौकार आला पहिला चेंडू टाकला होता ब्लॉक होलला दुसरा चेंडू हाफ ट्रॅकर तिसरा यॉर्कर त्यावरती आला चौकार शफल क्रॉस होऊन त्याचा पेटंट स्ट्रोक बॉल जातोय सीमारेषा पार रोहित पाडगे ठोकतोय षटकार पाच चेंडू टाकणार तरी कुठे गोलंदाज आता ब्लॉक होलला टाकलेला चेंडू डीप क्रीज मध्ये जाऊन निष्णात मानला जातो आणि तसाच एक षटकार आला त्याच्या बॅट मधून पंचांकडे अपील परंतु पंच सांगतायत की बॅटला लागला त्यानंतर अंगाला चेंडू लेग बाईच्या स्वरूपात इम्पॅक्ट आउटसाइड आहे मला असं वाटलं बॅटला स्पर्श झाला एक धाव इथे जोडली जाणार इम्पॅक्ट देखील आउटसाइड द ऑफ स्टंप होता एकरी धाव संख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचला 18 वर पहिल्या ओव्हर मध्ये आकाश केदारीने धावा दिल्या 5 या ओव्हर मध्ये धावा आल्या त्या मात्र 13 धावा आल्यात या ओव्हर मध्ये एक षटकार एक चौकार आलाय हर्षल ऑन स्ट्राइक सजवलाय फटका परंतु इम्पॅक्ट चांगला नाहीये एलिव्हेशन नाहीये कॅच ड्रॉप आणि ते सिंगल झाले कंप्लीट
झेल मात्र इथे सुटतोय. एक धाव इथे घेतली जाणार. स्कोर जाऊन पोहोचलंय 19 वरती. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावा झाल्यात 1 बाद 19. धावा संख्या 19 धावा आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर गोलंदाजीसाठी येतो अक्षय. हर्षल फटका फसला होता. एलिव्हेशन मिळालं नाही. फटक्याला लांबी गाठली नव्हती. अगदी स्क्रीनच्या समोर झेल टिपण्याचा प्रयत्न, परंतु झेल सुटला. 1 धाव जोडली गेली सावरोली टीमसाठी. धावा झाल्यात 19. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज अक्षय. जयवंतजी तटकरे सावरोली यांच्याकडून दोन्ही टीमला शुभेच्छा. तिसरं षटक पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड बॉलर हर्षल ब्लॉक होल्ला. काय भन्नाट गोलंदाजी इथे चालू आहे. वाईड यॉर्कर चोख प्रत्युत्तर दिलं इथे कॅच ड्रॉप केल्यानंतर. अर्थातच अक्षयने झेल त्याच्याकडून सुटला, परंतु त्याला ठाऊक आहे झालं गेलं ते गंगेला मिळालं. माझ्याकडे आता जबाबदारी आहे चांगलं षटक टाकण्याची. ते षटक टाकण्यासाठी आता अक्षय सज्ज झाला आणि पहिला चेंडू त्याने टाकला इथे डॉट. तो देखील वाईड यॉर्कर. धावसंख्या 19. तिसरं षटक मार्गस्थ आहे. कितपत धावसंख्येचा डोंगर इथे उभारला जाणार सावरोली टीम कडून मड संघाच्या विरोधात. हर्षल साडी आणखी एक धीम्या गतीचा चेंडू. इथे स्ट्राईक घ्यायची आणि आता 2 चेंडू निसटलाय. बोनसची 1 धाव. बोनसची 1 धाव. 1 धाव इथे जोडली जाणार. सॅक्रिफाईस करणार होता विकेट हर्षल. 1 धाव आली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 20 वर. सलग 3 षटकारांसाठी गणेशजी गाठवळ यांच्याकडून सावरोली टीमला 500 रुपयांचं पारितोषिक. 20 धावा धाव फलकावर. आता या मॅच मध्ये रोहित पाडगे काय करणार यावरती सावरोली टीमचं टार्गेट संपूर्णपणे निर्भर असेल. धावसंख्या 20. षटक टाकतोय तो मात्र अक्षय. 2 चेंडू टाकलेत त्यामध्ये एकेरी धाव, ती देखील बाईकच्या स्वरूपात. स्वतःचीच मिस्टेक होती. चेंडू आता तो निसटला. समोर रोहित. पूलचा फटका पॅरलल स्ट्रोक इथे केसला गॅपमध्ये मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या अगदी मधोमध दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट. धावतो मैदानावरती अपेक्षांचं ओझं घेऊन, परंतु त्या अपेक्षांचं ओझं हे फार महत्वाचं आहे. कारण हा खेळच असा आहे, जेव्हा तुम्ही चांगले खेळता तेव्हा पाठीराखे तुम्हाला खांद्यावरती घेऊन नाचतात आणि जेव्हा तुम्ही खराब कामगिरी करता तर तेच पाठीराखे ते सर्वांनाच ठाऊक आहे. 2 धावा आल्या. टीमची धावसंख्या 22. तिसरं षटक. चांगली मॅच रंगणार आहे. महड विरोधात सावरोली. शफल होणार. फटका केसलाय. बॉल चाललाय काऊ कॉर्नरला. रोहित पाडगेच्या बॅट मधून येतोय आणखी एक दमदार षटकार. सुरेश रोहित पाडगे. रोहित मान पाडगे तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचले 28 वरती. इनिंग बिल्टअप करतोय. इनिंग बिल्टअप करतो. असं नाहीये की समोरच्या टीम कडून खराब गोलंदाजी होते. समोरची टीम कडून देखील ताकदवान गोलंदाजी चालू आहे. तिखट, अतिशय तिखट मारा चालू आहे. वाईड यॉर्कर टाकतायत. लेंथ चांगली आहे. प्रॉपर लाईन आहे. पेस आहे चांगला बॉलरकडे. परंतु असं असताना देखील कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग करत असताना रोहित पाडगे. टीमची धावसंख्या 28. तिसरं षटक मार्गस्थ. आतापर्यंत चेंडू फेकलेत या षटकातील 4 म्हणजे 8 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधील. धावा झाल्यात 28. कितपत टार्गेट असेल प्रेक्षकांच्या डोक्यामध्ये टार्गेट खेळत असताना. आता स्विच इट. वॅकंट एरिया. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. बराच उंच राहिला हा चेंडू, परंतु आतमध्ये आला. 2 धावा इथे जोडल्या जातील. काय फटकेबाजी करतोय रोहित पाडगे. स्विच इटचा फटका केसला होता. वॅकंट एरिया होता. 30 सर्कलच्या डोक्यावरून उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु आउटफील्ड मध्ये चेंडू आतमध्ये आला. धावसंख्या 30. 5 चेंडू झाले. तिसरं षटक चालू आहे. रोहित पाडगेचा विचार आपण केला तो वैयक्तिक खेळतोय 25 वर. टीमची धावसंख्या 30. संपूर्णपणे दारोमदार रोहितच्या खांद्यावर. 1 चेंडू शिल्लक.
अक्षयचं तिसरं षटक तो टाकतोय. 4 ओव्हरची मॅच. पुन्हा एकदा शफल क्रॉसहून खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. बॅट्समन आउट, रोहित पाडगे. तीन षटकं समाप्त. धावसंख्या ती मात्र आता 30. रोहित पाडगेचा मोठा अडथळा दूर केला शेवटच्या चेंडूवर. शेवटच्या षटक फेकण्यासाठी आलाय तो मात्र आता जय. समोर असेल बॅट्समन हर्षल, नवीन साथीदार आदित्य त्याच्या साथीने. 30 धावा झाल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. वेगवान चेंडू पुन्हा एकदा सावरोलीकर ज्या पद्धतीने बॅटिंग करतात आज मात्र ती बॅटिंग दिसली नाही. रोहित पाडगेनं चांगली फलंदाजी केली, परंतु इम्पॅक्ट जो होतोय, गौरव बाद झाला, त्यानंतर हर्षल आला. हर्षलच्याही बॅटमधून मोठे फटके आलेले नाहीयेत अजिबात. आदित्य ऑन स्ट्राईक असेल. किमान मी तर म्हणेल की 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 45 धावसंख्याचं टार्गेट असायला हवं मड संघाच्या विरोधात. परवाचे लॉर्ड्स अगदी आपण पाहतोय की सर्व 2 गाव एक टीम, जबरदस्त लॉर्ड्स आहे. परवाचा जोरदार होणार आहे, हंगामा होणार आहे. तालुका अपेक्षाही एक जोरदार हंगामा होईल. आदित्यच्या बॅट मधून येतोय हा महत्वाचा पंच सांगतील षटकार. कडुलिंबाला आला कसा गोड पाला. कडुलिंबाला अंकेश तांबडे यांचं कॅल्क्युलेशन सांगत असेल की अजूनही एक षटकार 4 चेंडूंमध्ये. धावसंख्या 37. मड संघ रोखणार काम, कारण अगोदर आकाशचं जे षटक टाकण्यात आले 5 धावसंख्येचं पॉवर प्लेचं, ते कुठेतरी अजून सळत आहे सावरोलीकरांच्या मनामध्ये. आदित्यनं पहिल्या चेंडूवरती ठोकलाय ते षटकार. डावाची सुरुवात केली वैयक्तिक, ती मात्र षटकाराने. 37 धावा. फुल टॉस, इम्पॅक्ट चांगला नाहीये. बॉल चाललाय तो मात्र काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. आदित्यला स्ट्राईक हवी आणि ते पहा थांबला आदित्य आणि हर्षल. 2 धावा घ्यायच्या होत्या, परंतु अवघी 1 धाव. एकेरी धावसंख्येने स्कोर धावून पोहोचले 38 वर 38. 38 धावसंख्या धाव फलकावरती. चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत. टार्गेट किती असणार? नेक्स्ट मॅच असेल वडवळ विरोधात नंदनपाडा. दोन्ही टीम टॉस साठी या. वडवळ विरोधात नंदनपाडा. दोन्ही टीम जास्त वेळ करू नका, टॉस साठी त्वरित या. आणि सेकंड राऊंडच्या सर्व मॅचेस 3-3 ओव्हरच्या आहेत. पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन बॉल चाललाय तो मात्र लॉंग स्टॉपला. नशिबाचा चौकार येतोय सावरोली टीम साठी. लोक तुला
दोन चेंडू शिल्लक आहेत आणि धावा झाल्यात ते मात्र 42-42. पहा टार्गेट 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 कसं पुढे चालत राहिलंय. पहिल्या ओव्हर मध्ये अवघ्या होत्या धावा 5, त्यानंतर रोहितचं आक्रमण, आता आदित्यचं आक्रमण. हर्षलचा फटका पुन्हा एकदा फसलाय, परंतु कोणताही क्षेत्ररक्षक पोचू शकत नाहीये. 2 धावा इथे कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतो आदित्य आणि 3 धावा इथे कंप्लीट झाल्यात. आणि चौथीचा प्रयत्न, 4 धावा कंप्लीट. आणि आता 5वी, आणि 5वी कंप्लीट करत असताना बॅट्समन होईल आउट. 4 धावा कंप्लीट. स्कोर जाऊन पोहोचलाय 46 वर. थँक्यू. मी हर्षा भोगले यांना समालोचन करताना एकदा ऐकले काका मात्रे. साऊथ आफ्रिका जेव्हा मैदानावरती खेळतो तेव्हा त्यांचा 12वा खेळाडू क्रीडांगणावरती असतो. मी विचार करायचो क्रिकेटमध्ये 11च असतात, 12वा येतो कुठं. नंतर मला समजलं की फिल्डिंग डिपार्टमेंट साऊथ आफ्रिकेचं इतकं स्ट्रॉंग आहे की त्यांचा तो 12वा खेळाडू आहे. शेवटचा चेंडू शिल्लक, खोदून काढला हा चेंडू, मिड ऑफला बॉल आलाय. 1 धाव फक्त इथे जोडली जाणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना खरं तर पारितोषिक होतं प्रवीणजी दुगाडे यांच्याकडून. या चेंडूवरती षटकार आला तर, परंतु एकच धाव आले. 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या 47, 47 धावसंख्या झाले. आणि मनोज पाठेर आणि टीमला धावा वाचवायचे त्या मात्र 48. 4 षटकं धावा वाचवायचे 48. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस साठी या लवकरात लवकर वडवळ फर्स्ट राऊंड कंटिन्यू होणार आहे, लक्षात असू द्या. वडवळ विरोधात नंदनपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण टॉस साठी त्वरित या, जास्त वेळ करू नका. छानपैकी स्पर्धांचं आयोजन. जनमान क्रिकेट मित्रमंडळ चिंचवली गोहे पुरस्कृत एकता चषक. स्वराज्य प्रतिष्ठान चिंचवली गोहेचं आवर्जून कौतुक करायला हवं. खूप चांगलं समाजकार्य ते करतायत या संपूर्ण परिसरामध्ये. शिवजयंतीचा उत्सव असेल किंवा दिवाळीमध्ये किल्ल्यांच्या स्पर्धा असतील, त्याचबरोबर दिवाळीमध्ये रांगोळींच्या स्पर्धा असतील, अन्य काही सजावट स्पर्धा असतील, महिलांसाठी विशेष कार्यक्रम असतील, व्याख्यानं असतील, मग कोणत्याही शिवजयंतीचं असू दे किंवा कोणत्याही औचित्य असू दे, व्याख्यानाचं आयोजन असेल, तर ही संपूर्ण जी कामं करतायत स्वराज्य प्रतिष्ठान चिंचवली गोहे यांचं मी मनापासून खूप सारं कौतुक करतो. 4 षटकं धावा करायच्यात महड टीमला 48. पहिल्या षटकात आकाशनं धावा दिल्या अवघ्या 5. स्वराजच्या विरोधात रोहितनं आक्रमण केलं 14चं. पुन्हा एकदा अक्षयच्या विरोधात आक्रमण आलं 11चं. रोहितला बाद करण्यामध्ये यश मिळालं अक्षयला. महडकरांनी सुटकेचा निश्वास टाकला, परंतु जयच्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या 17. आदित्यनं धावांचं योगदान दिलं 12 धावसंख्येचं. तिथेच या मॅच वरती पकड मजबूत करण्याचं काम आणि केलं ते सावरोलीकरांनी. आता या पकडीतून कसा निष्ठेल महड हा संघ द्वितीय सत्रामध्ये. अर्थातच 4 षटक 48 धावसंख्येचा पाठला कशा पद्धतीने होईल महड टीम कडून हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती आमंत्रित करेल तुषार धुमाळ यांना. परंतु वडवळ टीमला सानवी 11 वडवळ सुजितजी शिंदे जे पुरस्कर्ते अजय महाराजगे. आपण टॉस साठी त्वरित या, टॉस साठी आपण या. कॅप्टन सानवी 11 वडवळ आणि त्यांच्या विरोधात नंदनपाडा. टॉस साठी आपण त्वरित या. अजय महाराजगे आपण स्टेजची लव यांच्याशी संपर्क साधा त्वरित. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करतोय बदल, या आपण ऐकूया तुषार धुमाळ यांना. 12 टॉस इथे करण्यात येईल. नंदनपाडा टीमचा कॅप्टन आपण या, टॉस साठी या. 24 चेंडू आणि 48 धावसंख्येची गरज.
जय हनुमान मित्रमंडळ चिंचोली गोहे पुरस्कृत एकता चषक 2022 हे माध्यम स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानानं आपण ही डे नाईट क्रीडा स्पर्धा पाहतोय. सावरळी विपक्ष म्हड चालू असलेला सामना आपल्या समोर आहे. इथे सावरळी संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना धावपलकावरती 24 चेंडूचा खेळ केला. 47 धावा धावपलकावरती लावल्यात. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये आता वर्धविनायक म्हड संघाला 24 चेंडू आणि 48 धावांची गरज. सलामीची जोडी मैदानामध्ये गेले. याआधी आवाज ऐकला समीरजी सोमणे वाईस ऑफ कर्जत, आमचे सिनियर समालोचक अर्थातच विद्यानगर अलिबाग काकाजी म्हात्रे, त्याचबरोबर या परिसरातील एक गोड आवाज मनीषजी मुंडे हे देखील आमच्या सोबत जुळले गेलेत. सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं मी तुषार धुमाळ या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. यानंतर देखील एक बिग फाईट, एक बिग लढत आपल्याला पाहायला मिळणार. सानवी 11 वडबळ आणि विपक्ष असेल नंदनपाडा. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये या. सानवी वडवळ संघाचा कर्णधार मात्र प्रतीक्षा करतोय. टीम नंदनपाडा संघाच्या संघनायकाला मी आमंत्रित करेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. 24 चेंडू 48 धावांची गरज. मॅच मात्र ऑन होतीये. दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती करेल यानंतरच्या मॅच साठी आपण ऑफिशियल कामासाठी आयोजकांची नक्कीच संपर्क साधा. ती कामं महत्वाची आहेत. गोलंदाजी मार्क और गोलंदाज सागर तांबडे तयार. डाव्या हाताचा हा वेगावरती स्वार होणारा गोलंदाज जो सावरोळीकडनं आता पहिला चेंडू घेऊन तयार. स्ट्राइक एंड वरती म्हड संघाचा बाहुबली जयेश पाटील. नॉन स्ट्राइक एंड वरती प्रदीप. हा चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये अतिशय दर्जेदार पद्धतीने हाताळला गोलंदाजाच्या माध्यमातून आणि या चेंडूवरती मात्र निर्धाव पद्धतीचा खेळ होतोय. 23 चेंडू उरलेत आणि 48 धावा करायच्या. दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये आलेले आहेत. मी संदेशजी पाटील यांना विनंती करतो आपण त्यांच्याशी संपर्क करा. हा आणखीन एक सुरेख चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये चेंडूला वळण देखील देण्यात येतोय. अचूक टप्प्यावरती नियंत्रित मिश्रित गोलंदाजी होतीये. अंकितजी तांबडे यांच्या तालमीत तयार झालेला खेळाडू सन्माननीय सुनीलजी पाटील साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते यापुढील सामन्यासाठी आपण नाणेफेकीचं कौल करायचंय. हा चेंडू बॅटच्या शॉट मध्ये आला आणि लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मध्ये या चेंडूला अडवलं देखील गेलं. सुरेख क्षेत्ररक्षण होतोय वैभव मेहतर यांच्या माध्यमातून. सावरोळी संघाचा हार्दिक पांड्या आहे. एक धाव मात्र धावपलकावरती पाहायला मिळते. धावांचा श्रीगणेश झालाय. 48 धावांचा पाठला करायचा होता. आता 21 चेंडू आणि 47 धावांची गरज. सन्माननीय सुनीलजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल केलं जातंय. आमचे सिनियर समालोचक काका म्हात्रे देखील नक्कीच थोड्याच वेळात तुमच्या सोबत जोडले जातील. पण या मॅच मध्ये आता स्ट्राइक एंड वरती आहे डाव्या हाताचा फलंदाज प्रदीप. डाव्या हाताच्या फलंदाजाविरुद्ध डाव्या हाताचा गोलंदाजाचा वापर आता कशा पद्धतीने केला जातो, काय व्यूहरचना आखली जाते सावरोळीच्या कर्णधाराच्या माध्यमातून हे देखील पाहिलं जाईल. चला गौरव घोसाळकर आपल्याला विनंती आहे वेळेचं भान ठेवून आपण लगेच मॅचला स्पीडअप करा. फुलटॉस चेंडू आणि याचा कर्पूर समाचार घेतलाय. चेंडू गेला आउट ऑफ द पार. नो डाऊट इट्स अ चौकार. थँक्यू. टोटल धावपलकावरती 5 धावा आल्यात. 48 धावांचा पाठला होतोय. 5चा आकडा महत्वाचा आहे. महाराष्ट्रामध्ये पहिलं पंचतारांकित हॉटेल अर्थात 5 स्टार हॉटेल, भारतामधलं पहिलं 5 स्टार हॉटेल अर्थात मुंबई शहरामध्ये आहे जे ताजमहल हॉटेलच्या नावानं सुप्रसिद्ध आहे. जिथे यावेळेला जर आपण चहा प्यायला गेलो तर किमान 500 रुपये आत्ताच्या घडीला मोजावे लागतील. जीएसटी सकट आपल्याला बिल भरावं लागणार.
5 धाबा धावफलकावरती आल्यात. प्रदीप मात्र बरसलाय. त्यानं स्वतःचं वैयक्तिक 4 धावसंख्येने खातं ओपन केले तर संघाच्या सांघिक कोट्यात 5 धावा. सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं या चेंडूला खेळलं गेलं. ऑफस्टॉमच्या लाईनमध्ये डाव्याच्या फलंदाजाला टाकलेला चेंडू ज्यानं सरळ हाताने मारण्याचा विक्रम केला. एक धाव पुन्हा एकदा धावफलकावरती वाढतीये. टोटल 6 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. 19 चेंडू 42 धावांची गरज. जयेश पाटील या हंगामामध्ये या खेळाडूने देखील बऱ्याचशा 50 अर्थातच 50 धावा पूर्ण केल्यात. विविध मैदानावरती आपल्या बॅटचा जोहर त्यानं दाखवलाय. सीपीएलचं मैदान देखील याच खेळून गाजवलं. यावेळेस क्षेत्ररक्षक रोहित पाडगे प्रयत्न करतोय चेंडू अडवण्याचा. निर्णायक क्षणी चेंडूला अडवलं गेलं आणि या चेंडूवरती 2 धावा सहज पूर्ण झाल्या. जयेश पाटीलच्या या फटक्यावरती 2 धावा आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. माझे साथी गुणलेखक मला सांगतात बिनबाद 8 धावा धावफलकावरती आल्यात. 48 धावांचा बाटला करताना. ओव्हर टू काका मात्रे सर. धन्यवाद तुषार. तर या ठिकाणी सुनीलजी पाटील सर आहेत, त्यांच्या शुभस्ते नाणेफेक संपन्न होते. वडवड विरुद्ध नंदनपाडा दोन्ही संघांना आपल्या हार्दिक शुभेच्छा. सामना 4 षटकांचा असेल आणि नाणेफेकीचा निर्णय वडवळ संघ सानवी 11 वडवळ संघाने जिंकलंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर आपण नाणेफेक जिंकली प्रथम काय घेणार? क्षेत्ररक्षण घेणार. प्रथम क्षेत्ररक्षण घेत आहे आणि समोरचा संघ म्हणजेच नंदनपाडा संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? नंदनपाड्याला आम्ही कमीत कमी 40 ते 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तर तुमचं देखील हार्दिक स्वागत. यानंतर माझ्यासोबत अर्थातच नंदनपाडा संघाचे संघनायक आहेत. आपल्या वाट्याला 4 षटकामध्ये फलंदाजी आली. आपण किती धावांचं योगदान द्याल? आम्ही 50+ करायचा प्रयत्न करू, कारण की समोरची टीम देखील चांगलीच आहे. त्यामुळे आम्ही 50 जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा देऊया, कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे. तर हे होते अर्थात नाणेफेक जिंकल्यानंतर आपण पाहूया मैदानाकडे जाऊया आणि ऐकूया पुन्हा एकदा तुषार धुमा यांना. मी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपण संपर्क साधा दत्ता पाटील साहेबांची. सानविनियल वडवळ आणि त्याचबरोबर नंदनपाडा संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण दत्ता पाटील यांच्याशी संपर्क करायचा आहे. घेऊन जातो पुन्हा एकदा मैदानामध्ये. आता ट्विस्ट आहे. 18 चेंडू आणि 40 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हर्षद चोगले. स्ट्राईक एंडवरती प्रदीप पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल, ज्यानं चौकारानं वैयक्तिक खातं ओपन केलंय. 8 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. 18 चेंडू 40 धावांची गरज. लेग स्टिकच्या बाहेर हा चेंडू पकडला जातोय. नियम क्रमांक 25 चा वापर करताना पंचांनी सांगितला चेंडू स्क्वेअर आहे. टोटल 9 धावा आल्या स्कोर कार्ड वरती. 48 धावांचा बाटला होत असताना आता 18 चेंडू 39 धावांची गरज. यावेळेस नजर हाटी दुर्घटना घटी. एक्स्ट्रा उद्ध्वस्त केल्यात. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. महड संघाला जोरदार हादरा प्रदीपच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा आहेत 9. डीजे बारा 13 नाही 18 तारखेपासून ही स्पर्धा सुरू होतीये. म्हणजे आजच्या दिवस रात्रीचा खेळ आपण पाहतोय आणि हा प्रवास मात्र 21 तारखेपर्यंत दिवस रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. 9 धावा स्कोर कार्ड वरती. पहिला गडी तंबूच्या आश्रयाला परतलाय. प्रदीप बाद होणारा फलंदाज होता. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी अक्षय पाटील स्ट्राईक एंड वरती आहे. गरज आहे उरलेले 17 चेंडू आणि 39 धावांची. आणखीन एक सुरेख चेंडू आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा विकेट मिळवतोय गोलंदाज हर्षद चोगले. MS
ना बस 16 चेंडू 39 धावांची गरज. मॅच मध्ये आता गरमाट आहे. सन्माननीय गणेशजी घाटवाळ साहेबांकडनं हॅट्रिक साठी 1100 रुपयाचं पारितोषिक आलंय. गोलंदाज हर्षद चौगलेसाठी. नॉन स्ट्राईक वरती जयेश पाटील मात्र प्रतीक्षा करतोय कधी मला स्ट्राईक भेटे याची. पण आता मैदानामध्ये असा एक फलंदाज गेलाय जो 4थ्या क्रमांकावरती आहे, सूरज केदारी. याने देखील बरीचशी मैदानं गाजवलंय. याच्यामध्ये देखील क्षमता आहे. हा देखील मोठे फटके मारू शकतो. मॅच मध्ये 16 चेंडू 39 धावांची गरज. एंड बदललाय. पंचांच्या डाव्या बाजूनं उजव्या हाताचा गोलंदाज हर्षद तयार. हा सुरेख चेंडू होता. ऑफस्टॉमच्या लाईन मध्ये गुडलेन स्पॉटवर चेंडूला उसळी दिली. चेंडू लागोपाठचा तिसरा निर्धाव फेकलाय गोलंदाज हर्षदनं. 15 चेंडू 39 धावांची गरज. ऑफ स्टंपच्या बराच बाहेर पकडला जाणारा हा चेंडू. पंच आमचे भोईर सर मात्र सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे. एका धावेनं धावबलगावती पुन्हा एकदा वाढ. 10 धावा धावबलगावती पूर्ण झाल्यात. आठवण होते गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची, जे आता आपल्याला मुंबई इंडियन्स या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतील, ज्यांच्या जर्सीवरती हा आकडा आपण सातत्यानं पाहिला. हा कार्पेटच्या साहाय्याने आपण बघतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, जिथे 1 धाव मात्र मिळाली. एका धावेनं धावफलकावरती पुन्हा एकदा वाढ. टोटल 11 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. चौदा चेंडू आणि 37 धावा. जयेश पाटील स्ट्राईक एंड वरती आहे. ज्याच्या मनगटात जोर आहे, पण गोलंदाजानं सांगितलं ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. या चेंडूला ऑफ ब्रेक पद्धतीने टाकण्यात आलं. ज्या चेंडूवरती जयेश चुकला. आणखीन एक चेंडू गेला निर्धाव. 13 चेंडू आता 37 धावांची गरज. एक मोठा फटका या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देऊ शकतो टीम मड संघाला. पण एखादा निर्धाव चेंडू पूर्णपणे पकड अर्थातच प्रणित 11 सावळी संघाला मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करून देऊ शकतो. पण हा फटका आला सीमारेषा आउट ऑफ द बार. जयेश बरसलाय, घेतो या चेंडूवरती 6 धावा अर्थातच षटकार. I am a disco dancer. Hey! I am a disco dancer. Hey! I am a disco dancer. जिंदगी मेरा गाना, मैं इसी का दीवाना. 12 चेंडू आणि 31 धावांची गरज. गाण्याचे बोल होते जिंदगी मेरा गाना. आणि याआधी आठवण झाली सचिन रमेश तेंडुलकर यांची, ज्यांच्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा चढ उतार आले तेव्हा तेव्हा त्यांनी या गाण्यांचा आस्वाद घेतला. पुन्हा एकदा कमबॅक केला आणि मैदानावरती आपला खेळ सातत्यानं सुरेख केला. रेकॉर्ड वरती रेकॉर्ड ज्यांच्या नावावरती आहेत ते सचिन रमेश तेंडुलकर. आणि पुन्हा एकदा गाण्याचा उल्लेख झाला तर आठवण होते लता दिदींची, जे आता आपल्यात नाही आहेत, पण त्यांचे बोल मात्र आपल्याला गाण्याच्या माध्यमातून सातत्यानं त्यांची आठवण करून देतात. मी डीजे ऑपरेटरला नक्कीच विनंती करेल, एखादं लता दिदींचं गाणं असेल तर तुमच्या माध्यमातून ते लावा. पण या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या 12 चेंडूंचा खेळ झालाय. हर्षदनं अतिशय सुंदर षटक हाताळलं, पण मोक्याच्या क्षणी त्याच्यावरती पलटवार देखील पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार. टोटल 17 धावा स्कोर वरती आपल्याला पाहायला मिळतात. गरज आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 31 धावांची. स्ट्राईक एंड वरती सूरज केदारी आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज गौरव घोसाळकर. सूरज केदारीसाठी हा टाकलेला चेंडू यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत, सांगतायत लिस्टिकच्या बराच बाहेर हा चेंडू आहे. स्वेर चेंडूनं सुरुवात केली गौरवनं, पण समीकरण मात्र सांगतंय 12 चेंडू आणि 30 धावा करायच्या त्या टीम महड संघाच्या या 2 धुरंधर फलंदाजांना, ज्याच्या मनगडात जोर आहे, ज्याच्या फटक्यामध्ये कलात्मकपणा देखील आहे. पण हा कार्पेटच्या साहाय्याने खेचलेला फटका काव कॉर्नर रिजन मध्ये अडवला जातोय, जिथे 1 धाव मात्र येते.
आणि एका धावेनं धावफलकावरती बाद. 19 धावा स्कोर कार्ड वरती. जयेश पाटील स्ट्राईक एंड वरती आहे. महड संघाचा हा बाहुबली आहे, स्वतःची खेळी त्याला आठवावं लागेल. परलीचं मैदान त्यानं आत्ताच गाजवलंय आणि चिंचोली गोळेच्या या मैदानावरती आणखीन एक कुतुंग फटका खेळतोय. बॅक टू बॅक दुसरा बिग हिट षटकार. जिसे देख मेरा दिल धड़का, तेरी जान तड़पती है, कोई जन्नत की वो हूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है, कोई जन्नत की वो थँक्यू. 10 चेंडू आणि 23 धावांची गरज. जयेश पाटील मात्र मैदानावरती छाप सोडतोय स्वतःची. गौरवला देखील आता त्यानं कोड्यात पाडलंय. आणखीन एक सुरेख चेंडू. यावेळेस गौरवनं मात्र आपल्या भातातील ब्रह्मास्त्राचा वापर केला. यॉर्कर लाईनचा सटीक टप्प्यावरती टाकलेला चेंडू. अशा वेळी पंचांकडे पाहिलं जाईल. पंचांनी मात्र सांगितलं या 2 धावा सहज पूर्ण केल्यात. चित्याच्या चपळाईनं हरणाच्या गतीनं या 2 धावा पूर्ण झाल्यात. आता मात्र धावांना महत्व दिलं जाते. टोटल 27 धावा स्कोर कार्ड वरती. 9 चेंडू आहेत आणि 21 धावा करायच्यात. अंकिजी तांबडे जे बसले होते त्यांना उभं राहायला मात्र आता भाग पडलंय. पण ते आता विचार करतायत. गौरव या गौरव गोलंदाज मध्ये क्षमता विविधपणा भरलेला आहे, पण त्याच ताकदीचा फलंदाज देखील समोर आहे. त्याच्यासाठी हा लेग ब्रेक मध्येचा चेंडू फेकला होता. हा चेंडू गेला निर्धाव. प्रत्येक चेंडूवरती आपल्याला एक वेगळं गणित पाहायला मिळेल. आता 8 चेंडू आणि गरज 21 धावांची. हा चेंडू यावेळेस हवेमध्ये उडवलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये अर्थातच लॉंगॉनच्या खेळाडूंना झेल टिपलाय. झेल टिपणारा खेळाडू होता रोहित पाडगे. यस डीजे धन्यवाद. 27 वरती 3 गडी मात्र माघारी आलेत. 48 धावांचा बाटला होतोय. 7 चेंडू आणि 21 धावांची गरज. निलेश पाटील हा देखील तडाखेबाज फलंदाज आहे. याच्या बॅटला जर चेंडू लागला ना तर नक्कीच मी तर म्हणेल सीमारेषा पलीकडे पाहायला मिळू शकतो. पण तसा चेंडू फेकणार का गौरव हे देखील पाहणं गरजेचं आहे. पण गौरवचा विचार केला तर हा देखील कसलेला खेळाडू आहे. बरेचसे ओपन सामने यानं गाजवलेत. आडव्या बॅटनं खेळायचा होता. बॅट वरती चेंडू आला नाही. शरीराचा वेध घेणारा चेंडू गेला निर्धाव. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी ऐकूया एक सुमधुर संगीत. स्वराज प्रतिष्ठान चिंचोली गोहे. जय हनुमान मित्र मंडळ चिंचोली गोहे पुरस्कृत एकता चषक 2022 चे माध्यम. डीजे बजाव. धन्यवाद. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 21 धावांची. वैभव बाद होणारा फलंदाज सूरज केदारी बॅक टू द पॅव्हेलियन.
वाह मस्तान वाह, भाई क्या शेर मारा है, वाह वाह। DJ Ash. शेरचा उल्लेख झाला तर नक्कीच दोन शब्द बोलीत. लहरों से डर कर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. प्रयत्न तर करावेच लागणार कारण की उरलेत शेवटचे 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. मॅच अजून संपली नाहीये. या मॅच मध्ये कोणी जिंकलं नाहीये, कोणी हारलं नाहीये. विशाल पाटील नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये गेलाय. षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय हर्षद पाटील कडून. हे षटकार मारणं मात्र गरजेचं आहे. गरज आहे 5 चेंडू आणि 20 धावांची. वैभव पुन्हा एकदा तयार. हा आडव्या बॅटमधनं फटका खेचायचा होता विशालला, मात्र एकच धाव मिळतीये. एका धावेनं धावफलकावरती वाढ. टोटल 29 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. 48 धावांचा पाठला होतोय. अब एक्के दुक्के से कुछ होने वाला नहीं मेरे दोस्त. चौके छक्के मारने पडेंगे. निलेश पाटील मात्र प्रयत्न करतोय, पण यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं झेल टिपला जातोय. झेल पकडणारा खेळाडू होता या खालापूर तालुक्यातील पहिला बाईक मॅन, अर्थातच सिद्धेश चोगले. ऐकू एक सुमधुर संगीत डीजे समृद्धी. Jazz in the mix. नक्कीच मुकाबला चालू आहे. यानंतर देखील बिग हिट बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये गेलाय आकाश. 7व्या क्रमांकाचा हा फलंदाज जो स्ट्राइक एंड वरती आहे. डाव्याचा हा देखील भेदक फलंदाज आहे. उरलेत शेवटचे 3 चेंडू. 19 धावांची गरज आहे. अशा वेळी जर या चेंडूवरती षटकार आला तर नक्कीच मी तर म्हणेल महड संघ कमबॅक करू शकतो. पण हा चेंडू या सामन्यातला महत्वाचा चेंडू असेल. विल ऑफ द कार्पेट हा फटका येतोय आणि 1 धाव मात्र मिळेल. खरं तर मैदानावरती असं वाटलं होतं डाव्याचे फलंदाज अभिराज्य करतील, पण तसं काही घडलं नाही. डाव्या हाताचा विचार केला तर संदेश पाटील यांची होम पीच आहे, जे सातत्यानं मोठे फटके या मैदानावरती मारतात. पण आज मात्र हवा उजव्या हाताच्या फलंदाजाच्या बाजूने बोलतीये. यावेळेस चेंडू आउट ऑफ द पार. नो डाऊट लेट आलाय, पण थेट षटकार पाहायला मिळतोय. आणखी एक जर षटकार आला तर 200 रुपयाचा पारितोषिक असेल हर्षद पाटील यांच्याकडनं. एक तर आलाय, दुसरा येतो का हे देखील पाहायला मिळेल. हा चेंडू स्वेर आहे आणि मी मगाशीच सांगितलं होतं 3 चेंडू 19 धावांची गरज असताना तो चेंडू निर्णायक का होता याचं गणित मात्र आपण आता मैदानामध्ये पाहायला मिळेल. 1 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. हा सामना जिंकलाय टीम सावरोळी संघाने आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील पाहिला जाईल. पण आपण बघतोय सन्माननीय अमितजी पाटील मोगलवाडीचे